तिकडे नागपूरमध्ये देखील उद्याच्या महापालिका मतदानाकरता प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। महानगरपालिका निवडणुका निष्पक्षपणे आणि सुव्यवस्थितपणे घेण्यासाठी प्रशासन कामाला लागलेलं आहे आणि नागपूर महानगरपालिकेच्या 151 जागांसाठीचं मतदान घेण्यासाठी प्रशासनाचे वेगवेगळे अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते तयारीला लागलेले आहेत। नागपूरच्या सेंट उर्सुला शाळेमध्ये मी आहे आणि इथून लक्ष्मीनगर झोनमध्ये जेवढे प्रभाग येतात त्या प्रभागांसाठीची निवडणूक घेण्यासाठी मतदान केंद्रावरचे जे टीम्स आहेत ते रवाना होणार आहे। सध्या वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर जे टीम्स आहेत त्यांना साहित्य देण्यात आलेलं आहे। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन त्यांना देण्यात आलेली आहे, बॅलेट युनिट त्यांना देण्यात आलेली आहे आणि सध्या वेगवेगळे जे टीम्स आहेत ते त्यांना मिळालेल्या सर्व साहित्याची तपासणी करतायत, सर्व जे नियम आहेत ते वाचून घेत आहेत आणि या ठिकाणातून थोड्या वेळानंतर जे टीम्स आहेत ते वेगवेगळ्या मतदान केंद्राकडे रवाना होणार आहे। पोलिसांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मतदानाची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती निष्पक्षपणे पार पडावी, शांततेत पार पडावी, त्यामुळे प्रत्येक बूथवर एक पोलीस जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि उद्या नागपूरच्या 2783 मतदान केंद्रावर नागपूर महानगरपालिकेची ही निवडणूक जी आहे ती घेतली जाणार आहे। त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण तयारी केलेली आहे। आता मतदार राजांनी मतदान केंद्रावर पोहोचून त्याचा मतदानाचा हक्क जो आहे तो बजावला पाहिजे आणि लोकशाही प्रती जो त्याचा कर्तव्य आहे तोही बजावला पाहिजे। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।